जेव्हा तुम्ही भुतांबद्दल बोलता तेव्हा लोक काळजी करतात, पण जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की तुम्ही एका भुतासोबत राहत आहात, तेव्हा त्यांची भीती अजूनच वाढते. 15 वर्षांपूर्वी एका भीषणकार अपघातात मी माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला, मेरी ॲनला गमावलं. तिला मी शेवटचे जे शब्द बोलले होते, ते होते, "फक्त बाहेर जा. मला आता तुझ्याकडे बघवत नाहीये." तो अपराधीपणा माझ्या छातीवर एका जड ओझ्यासारखा होता. त्यानंतर विचित्र घटना घडू लागल्या. पण ते मेरियन नव्हती. माझ्या अपार्टमेंटमध्ये काहीतरी दुष्ट शिरलं होतं. ते वस्तू फेकतत होतं, माझ्या कानात श्वास सोडत होतं आणि एका रात्री तर त्याने मला हिंसकपणे ओढत जमिनीवरून एका अंधाऱ्या कपाटाकडे नेलं. मी खूप घाबरले होते. पण मग मला एक भटकणारी कॅलिको मांजर दिसली, जिचे डोळे भेदक आणि इलेक्ट्रिक निळ्या रंगाचे होते. अगदी तसेच डोळे जे मेरी ॲनचे होते. ही मांजर फक्त घरात आली नाही, तर ती लढली. मी तिला रिकाम्या हवेत झेप घेताना पाहिलं, त्या काळोख्या शक्तीशी लढताना जिने मला छळत होतं. तिला माझ्या सवयी माहीत होत्या. तिला ऑलिव्हज अजिबात आवडत नव्हते. जेव्हा तिला संयम राखता येत नसे, तेव्हा ती आपला पंजा टॅप करायची. तिला रिॲलिटी टीव्ही शो सुद्धा आवडायचे. पण आता एक गोष्ट आहे जी निसर्गाच्या नियमांना आव्हान देते. 15 वर्षे झाली आहेत. माझ्या मांजरीचे वय 1 दिवसही वाढलेले नाही. एकही पांढरा केस नाही. डोळे अजूनही स्पष्ट आहेत आणि तिच्या डॉक्टरांच्या मते ती जैविकदृष्ट्या फक्त 2 वर्षांची आहे. माझी मृत प्रेयसी परलोकात गेली नाही. तिने माझ्यासोबत राहण्यासाठी आणि माझे रक्षण करण्यासाठी एक शरीर शोधले. ती आता माझ्याकडे बघते आणि टेबलावर आपला पंजा टॅप करते. मला वाटतं तिला मी टॅपिंग थांबवावे असे वाटते.